काय हो? ते सुरेशरावांनी चित्राचं लग्न अगदी युद्ध पातळीवरच घेतलंय. दुसरा उद्योग काय ना रिटायरमेंट नंतर. आणि बाबाजी तरी किती वेळा मंत्र म्हणत राहणार ते. चांगलाच विरंगुळा सापडलाय त्यांना. तुम्हाला कसे 50 उद्योग असतात पाठीशी. त्यातली अर्धी कामं तुझी असतात. नाही नाही, पण डायग्नोसिस बरोबर आहे तुझं. ही म्हणजे स्वतःबरोबर आपल्यालाही घोड्यावर बसवत आहेत. ते असं कोणी उरावर बसून घाई केली ना की माझ्या डोक्यात जाता. हो पण आता ते मुलाकडच्यांचा फोन होता, त्यांना काय सांगू. हा बघ आला, वेळेवर आला. का काय झालं? अरे त्या सुरेश रावांचा मला फोन आला होता. त्या मुलाकडच्यांचा त्यांना फोन आला होता हे सांगायला त्यांनी मला आत्ता फोन केला. मी त्यांना म्हटलं आम्हाला 1 दिवस द्यावा, नाही का. हे म्हणजे घोड्यावरच बसलेत. नाही एका परीने बरंच झालंय. परक्या माणसानं कान टोचले ना की शहाणं होतं माणूस. आणि मला तर असं वाटतंय ती सुद्धा स्थळ बघायला आता हो म्हणेल. बघा म्हणायलाच हवं माई. नाना मी चौकशी केली आहे बरं का. स्थळ उत्तम आहे. चित्रा नक्की सुखी होईल. अर्थात ती आधी तयार व्हायला हवी. खरं म्हणजे ती नाही का म्हणते हेच मला कळलेलं नाहीये. नाही म्हणजे आता अगदी असं सरळ सरळ नाही म्हणत नाही हो, पण गप्प बसते. तेव्हा आपण समजून जायचं काय ते. तेव्हा आपण अगदी ठणकावून नाही म्हणालो होतो. आता हो कसं म्हणायचं म्हणून लाजते. आता कसं ओळखत? अगदी बरोबर ओळखलं. सतीश तू आणि अर्चू एकदा परत बोलून घ्या ना तिच्याशी. अहो माई आम्ही बोलूच. पण नाना मला काय वाटतं, तुम्ही आणि माई बोलाल का तिच्याशी? काय आम्ही बोलणं आणि तुम्ही बोलणं यामध्ये फरक आहे. अरे बोलू की, आम्हाला तरी काय उद्योग आहे. नाही असं नाही हो. ज्ञानामृताचा चान्स कसा सोडतील? नाही पण चित्राच्या मनात नसेल तर तिच्यावर कोणीही अगदी कोणीही जबरदस्ती करायची नाही. हे ज्ञानामृत मान्य असेल तर. हो नाना अगदी मान्य. प्रश्नच नाही. ठरलं तर मग ते दोघे आले की चित्राला खाली पाठवतो. चालेल? नको पाठवू नकोस. का? आम्हीच येतो वर. नाहीतरी आज अर्चूला भेटायची चक्कर राहिलीच आहे आमची. हो सध्या आमचं भिरभिर एका जागी कधी नव्हे बसलं ना देवासारखं. त्याला भेटून हसवायला लागतं रोज. मग तर याच तुम्ही. काय रे आदित्य, किती घाबरवलंस. अच्छा, आणि मगाशी तू मला घाबरवलंस त्याचं काय? रागावलीस, काहीतरी महत्वाचं सांगायचंय पण सांगणार नाही म्हणालीस. शिक्षा आहे म्हणालीस. मग कोणी कोणाला घाबरवलं का? तूच मला. अच्छा, तर सांग लवकर, काय सांगायचं होतं तुला? नाही आता नाही. का? तूच म्हणालीस ना महत्वाचं सांगायचंय. हा तेव्हा सांगायचं होतं. अभी मूड नहीं है. अच्छा, मूड नहीं है. कोई बात नहीं, मूड बना देंगे. अरे सांग लवकर. नाही जोपर्यंत सांगणार नाहीस ना तोपर्यंत सोडणार नाही मी तुला. सांग पटकन. नाही सांगणार. लवकर सांग. नाही सांग. अरे होय सांग ना प्लीज प्लीज. बरं ठीक आहे. माई मला म्हणाल्या की की काय? की आपण भेंडीची भाजी करूया. व्हेरी गुड. माई वाट बघतायत. काय? इकडे बघ. होय बघून सांग ना. होय
माईची इच्छा पूर्ण करायची आहे ना? चित्रा, नानामाई येत आहेत. त्यांना तुझ्याशी बोलायचंय. काय बोलायचंय? आता ते मी हे बघ आलेच. या नाना, या नाना बसा. माई थांबा, तुम्ही पण बसा. बस बस. अरे असू दे. हो बसा माई बसा. तू घाबरली केवढी? तू आम्हाला काय घाबरतेस की काय? नाही नाना, तसं नाहीये. उलट खूप बरं वाटतं तुम्ही दोघं इथे आहात म्हणून. घरी आई अण्णांबरोबर असल्यासारखंच वाटतं. हो ना, मग त्याच अधिकाराने आता आम्ही तुला काहीतरी सांगायला आलोय. काय हो? नाही म्हणजे अनोळखी मुलाला एकदम आपला नवरा म्हणणं, जन्माचा जोडीदार मानणं हे इतकं सोपं नाहीये बाळा. त्याचीच तुला हुरहुर वाटते ना? माई, आणि असं बघ, तो मुलगा जसा तुला अनोळखी वाटणार तसं त्यालाही तू काही ओळखीची नाहीस ना. आणि हळूहळू ही ओळख होत जाणं, वाढत जाणं म्हणजेच तर संसार. आता तुला वाटेल की या तासाभराच्या बघण्यात किंवा त्यानंतरच्या 4-5 भेटींमध्ये कसं काय निर्णय घ्यायचा, याची काय गॅरंटी की ही हळूहळू होत जाणारी ओळख पुढे गोडीचीच होईल? हो ना? तर त्यासाठी देवाने आपल्याला एक उत्तम गोष्ट दिलेली आहे. अगदी हाच नाही, आयुष्यातला कुठलाही निर्णय घेताना हीच गोष्ट अतिशय भरवशाची ठरते. काय विचार? आपला आतला आवाज, तो ऐकायचा. तो आपल्याला अगदी अचूक उत्तर देतो. तो ऐकायचा, किंबहुना फक्त तोच ऐकायचा की सगळं कसं सुरळीत होत जात. अगं अनुभव आहे माझा. तेव्हा त्या अनोळखी मुलाला भेटण्याची तुला भीती वाटण्याचं काहीही कारण नाही. उलट तुला उत्सुकता वाटली पाहिजे, नाही का सतीश? अगदी बरोबर आहे. चित्रा, तुला पटतंय ना? आणि अगं बाळा, त्याला फक्त भेटायचंय. तो हो म्हणाला म्हणून काय लगेच लग्न नाही लावायचंय आपण. आणि नानांनी तुला आता काय सांगितलं? आपला आतला आवाज ऐकायचा. तो आवाज ऐकून तू ठरवायचंयस. तू हो म्हणालीस तर हो, तू नाही म्हणालीस तर नाही. अगं पण भेटायला काय हरकत आहे? हा? आणि सुरेशराव म्हणतात ते खरं आहे चित्रा. अगं एवढा चांगला मुलगा समोरून येतोय तर भेटायला काय हरकत आहे? हे योग कधी कसे कुठून जुळून येतील काही सांगता येत नाही ग. हो की नाही? हो. मग सुरेशरावांना कळवायचं ना? हा, कळवून टाका. शुभस्य शीघ्रम. आलोच फोन करून. जय हो. सतीशराव बोला. जय हो, जय हो. नमस्कार नमस्कार. बोला बोला ना सतीशराव बोला. त्या पंडितांच्या स्थळाबद्दल बोलायचं होतं. हा बोला ना. आम्ही आता बोललो चित्राशी, आणि मुला मुलीच्या भेटीचा कार्यक्रम करायला हरकत नाही असं ठरलंय. जय हो. मी सतीशराव म्हटलं होतं ना तुम्हाला की नानासाहेबांनी पुढाकार घेतलाय म्हणजे हे लग्न जमणार. बाबाजींची कृपा आहे हो, नानासाहेबांची कृपा आहे. जय हो. मी लगेच त्यांना कळवतो. हा हो, चालेल चालेल. सुरेशराव, मी चित्राची पत्रिका आणि बाकी सगळी माहिती उद्या आणून देतो. ठीक आहे? जय हो, जय हो, जय हो. ठीक आहे. नमस्कार. जय हो, जय हो. बाबाजी असंच लक्ष असू द्या. बाबाजी असंच लक्ष असू द्या. जय हो.
परत एकदा सांग ना, काय? काय म्हणाली माई? काय नाही. होय, सांग ना. सोड ना आदित्य. अजिबात नाही. जोपर्यंत सांगत नाहीस ना तोपर्यंत अजिबात सोडणार नाही मी. सोड. नाही, सांग पटकन. तर काय आठवत नाहीये तुला काय? सासूने सांगितलेलं? नाही. मला पण आठवत नाही. चल आठव पटकन. आठव ना. आदित्य रे, फोन नको ना कट करूस. मला बोलायचंय तुझ्याशी. बोल. नाही. काय चाललंय हिचं? कट केला तरी परत करते फोन. घेऊ का? काहीतरी अर्जंट दिसतंय. घे. झापतोस तिला. हॅलो, हा बोल चित्रा. हॅलो आदित्य, ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं रे. आय एम सॉरी, मी तुला खूप ऑड वेळेला फोन करते, पण मला खूप महत्वाचं बोलायचंय. तू 5 मिनिटं अंगणात ये ना प्लीज. आत्ता? हो प्लीज. सॉरी आदित्य, पण प्लीज 5च मिनिटं. बरं ठीक आहे, चल मी आलोच. चित्राला काहीतरी महत्वाचं बोलायचंय माझ्याशी. आता? घाबरलीये जरा. बघून यायचं? मी नाही येत. रागवू नको ना यार. लगेच येतो मी. प्लीज. काहीतरी महत्वाचं दिसतंय. आलोच. बाय द वे, माईने काय सांगितलंय ते आठवून ठेवतो पर्यंत. आदित्य, मला काही कळत नाहीये रे आता काय होणार आहे. काय ग, एकदम काय झालं? मगाशी नानामाई आले होते. मेघनाच्या बाबांनी सांगितलेल्या स्थळाबद्दल बोलायला. आता नोकरीही लागली आहे. मग मुलं बघायला, लग्न करायला काय हरकत आहे असं म्हणणं होतं त्यांचं. आदित्य अरे, ते जे बोलत होते ते सगळंच बरोबर होतं रे. मला कुठेही नाही म्हणायला चान्सच नाही मिळाला. आणि मग मी लग्नाला तयार आहे असा अर्थ निघाला त्यातून. मग आता? तेच विचारायला बोलवले मी तुला इथे. उद्या सतीश दादा आदित्य, काय रे, बाहेर काय करतोयस? झोपायचं नाही का तुला? काय नाही माई, अगं ते थोडी ऍसिडिटी झाल्यासारखी वाटली म्हणून शतपावली करत होतो. काय रे तुम्ही मुलं, वय काय तुमची आणि ऍसिडिटी काय होते तुम्हाला या वयात? बरं चालू दे तुझं.
झालं की लगेच झोपायला ये आणि आत आल्यावर दार नीट लावून घे. हो, झोप तू माई. हा. आदित्य, मी नाही भेटणार आहे त्या मुलाला. सगळ्यांची खोटं वागायचं, घरच्यांना फसवायचं, किती हॉरिबल आहे हे. मला नाही जमणार आदित्य. काय करू रे मी? आता एकच उपाय आहे चित्रा, नाहीतर हीच सिच्युएशन परत परत येत राहणार. मनोजला बोलव आणि सगळ्यांसमोर उभं कर आणि सांग मला याच्या बरोबर लग्न करायचं. मी आहे ना तुमच्या बरोबर. तू बोलव तर त्याला. सारखा फोन करतेय मी, पण नॉट रिचेबल लागतोय. काय ग चित्रा, आता यावेळी काय करतेस? काही नाही सतीश दादा, ऍसिडिटी झाल्यासारखं वाटत होतं म्हणून फेऱ्या मारते. झालं, मुंबईत येऊन 4 दिवस झाले नाहीत, तू मुंबईची दुखणी लागली का तुझ्या मागे? बरं ये वर ये, आणि वर येताना दार नीट बंद कर, नाहीतर येशील नादात, कळलं ना? हो. ये वर लवकर. चित्रा, नोकरी नव्हती तोपर्यंत ती तरी सबब होती आपल्याकडे, पण आता स्थळ हे प्रकरण आपण नाही थोपू शकत. मनोजला बोलवणं हे सगळ्यात बेस्ट आहे. भीती वाटते रे आदित्य. तू आहेस ना माझ्यासोबत? हे ग वेडी, मी आहे तुझ्या बरोबर. तुझ्या प्रेमावर विश्वास आहे ना तुझा? हो. मग माझा पण तुझ्यावर विश्वास आहे. मनोजला फोन लावत राहतो आणि हा प्रेमावरचा विश्वास ढळू देऊ नकोस. काय? आणि आता खूप रात्र झाली, झोपून घे. गुड नाईट. गुड नाईट. अर्जंट म्हणजे काय नाही ग, तेच तिचं नेहमीच असतं, पण आता एकदम गळ्याशी येऊन ठेपलंय तिच्या. मेघना, मला माहितीये तू जागी आहेस. काय नाही ग, नानाबाई बोलले तिच्याशी. त्या मुलाला, म्हणजे त्या स्थळवाल्या मुलाला निदान भेटून तरी घे असं म्हणणं पडलं सगळ्यांचं, आणि त्यांना नाही म्हणणं तिला जड गेलं. आता झाली पंचायत. तो मुलगा काय, तो येईलच भेटायला, पण मग काय करायचं? तुझ्या बाबांनी ते स्थळ आणून प्रॉब्लेम केला यार. ए नाही आदित्य, प्रॉब्लेम त्या मनोजमुळे झालाय, बाबांमुळे नाही. अरे, बाबांना बोलल्यावर केवढा राग त्या इटुकल्या नाकावर. एक तर माझं नाक इटुकलं नाहीये, आणि बाबांची चूक असते तेव्हा असतेच, तेव्हा मीही मान्य करते. पण आता बाबांची चूक नाहीये, चूक त्या मनोजची. पण खरंच सांगते आदित्य, माझी इंट्युशन सांगते मला त्या मुलात काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी गडबड आहे. नाहीतर इतके दिवसात त्याचं साधं फोनवर बोलणं होणे तुझ्याशी, आणि तरीही त्याच्या बाबतीत तू तिला सपोर्ट करतोय. आदित्य, अजूनही वेळ गेलेली नाहीये. बाबांनी आणलेल्या मुलाला बघून ही नकार देणार, म्हणजे ज्यांच्याशी खोटं बोलायचंय त्यांची आधी वाढतच जाणार. किती जणांना फसवत राहणार आहात तुम्ही? ती एक वेडेपणा करतेच आहे त्या मनोजवर विश्वास ठेवून, आणि तू 10 वेडेपणा करतोयस तिच्यावर विश्वास ठेवून, आणि वर सपोर्ट करतोय.
मेघना, गुड मॉर्निंग. मेघना, मनोजचा फोन नॉट रिचेबल येतोय ग. काल रात्रीपासून ट्राय करते मी पण, आणि आता सिच्युएशन ही अशी आली आहे की मेघना, गुड मॉर्निंग. चहा दे ना मला. हं. काय ग, काय आलं? मेघनाला सांगत होते की मनोजचा फोन नॉट रिचेबल येतोय. पण त्याचा फोन नेहमीच नॉट रिचेबल असतो. ज्या ज्या वेळी तुला त्याची गरज असते तेव्हा तो नसतोच. त्याला जेव्हा वाटतं तेव्हा त्याचा फोन येतो. मग तू अधांतरीच. मेघना, मी माझ्या मनाचं बोलते का आदित्य? चित्राची स्टोरी कळल्यापासून तुला मनोजशी बोलायचंय. झालं तुझं बोलणं एकदा तरी? का नाही झालं? कारण तो नेहमी नॉट रिचेबल असतो. फॅक्टच आहे ना ही. तुझ्या वाढदिवसाला तो आलाही नाही, त्याचा फोनही आला नाही. बरं, नंतर तो मुंबईत येऊन तुला भेटणार असं ठरलं. अंगात ताप असताना सुद्धा धडपडत गेलीस त्याला भेटायला. त्यावरून आपण तिघांनी बोलणीही खाल्ली. पण काय झालं? आला का तो? नाहीच ना. हा बेजबाबदारपणा आहे असं नाही का वाटत आहे तुम्हा दोघांना? आणि चित्रा, तू अशा मुलाच्या हातात तुझं भविष्य सोपवणारस का?